नमस्कार. नेहमीप्रमाणे आज आपण पाहणार आहोत एक पत्रिका की ज्या पत्रिकेमध्ये जातकाला एक प्रश्न पडलेला आहे आणि त्याच्या मनातला हा प्रश्न नाही आहे. त्याच्या समोर जो प्रश्न आहे तो सर्वसामान्य कॉमन प्रत्येक घरामध्ये हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रत्येकाची पत्रिका वेगळी, प्रत्येकाचं भाग्य वेगळं, प्रत्येकाचं नशीब वेगळं, प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये असणारे ग्रहगोल, नक्षत्र, योग, करण हे सगळं वेगळं. हे जरी खरं असलं, प्रत्येकाचं पूर्व पुण्याई त्याला जोडलेली आहे. हा सगळा भाग जरी योग्य असला तरीसुद्धा त्याचा प्रश्न हा तुमच्या प्रत्येकाच्या काळजाला भिडणार आहे. मला पहिल्यांदा त्यानं विचारल्यानंतर त्याचं कौतुक वाटलं. कारण काय तर इतका कॉमन प्रश्न एका माणसाला पडतो आणि साधारणपणे कोणाच्या डोक्यात काय येत नसावं. तर त्याचा प्रश्न होता, घरात पैसा का टिकत नाही. तो माणूस पैसे मिळवतो, त्याच्या मिसेस नोकरी करतात, त्या पैसे मिळवतात. साधारणपणे 2 मोठी मुलं आहेत, ती दोघंही काम करतात, पैसे मिळवतात. तरीसुद्धा म्हणजे चारी बाजूनी जरी पाणी येत असलं तरीसुद्धा समुद्र कोरडाच, ही खंत आज सगळीकडे आहे. म्हणून आपण त्या पत्रिकेचा अभ्यास करूया की प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये अशा गोष्टी असतील तर त्याला काय कारण जबाबदार असावं. काहीतरी कारण असणार आहे. आपण ते शोधायचा प्रयत्न करूया. कदाचित तुमचं मत वेगळं असू शकतं, पण मला जे वाटलं ते मी मांडतोय. त्यामुळं बघूया, या व्यक्तीच्या घरात पैसा का टिकत नाही अशी त्याची जर समजा धारणा असेल तर त्या पत्रिकेतून आपल्याला काही बोध होतो का, म्हणजेच पत्रिका कशी बघावी या पद्धतीचं मार्गदर्शन आपण यातून करणार आहोत. ही व्यक्ती आहे 28/9/1980, पहाटे 4:15 जन्म आहे. म्हणजे सुमारे 80 आणि 20 2000 आणि हे 26, या व्यक्तीचं वय आहे 46 वर्ष. पहाटे 5 म्हणजे 4:15 लातूरचा जन्म आहे. आणि त्याची पत्रिका जी आहे ती आपण समोर बघत आहोत. या पत्रिकेमध्ये त्याचं रास आहे मेष, नक्षत्र आहे कृतिका, त्याचं लग्न आहे सिंह, लग्नातली नक्षत्राची स्थिती आहे मघा. याचा अर्थ असा की ही व्यक्ती कशा स्वरूपाची असावी याचा मी अंदाज करतो. म्हणजे काय तर हे जे नक्षत्र कृतिका आहे ह्याचा मेंढा ही योनी आहे. म्हणजे काय तर हा प्राणी डोक्याचा वापर करत नाही, कळपाबरोबर जातो. तसं ह्या व्यक्तींना बुद्धिमत्ता चांगली असते, बुद्धी चांगली. आता या व्यक्तीचा बुध पराक्रमात आहे, तो तुळेत आहे, हर्षल बरोबर आहे, इतकं सुंदर आहे, पण ह्या व्यक्तीला ती बुद्धी चालवायची इच्छा होत नसावी. म्हणजे होतं असं, बीटेक झालेला एक माणूस पानपट्टीच दुकान चालवताना मी पाहिला. का असं तर त्या व्यक्तीने सांगितलं, साधारणपणे मी बीटेक झालो, सगळं झालं, पण मला नोकरीत यश मिळेना. मी 4-5 नोकऱ्या केल्या आणि मला काही येत पण नव्हतं जास्त, म्हणजे बुद्धी वापरता येत नव्हती, म्हणून सोडून दिलं आणि किराणा दुकान काढलं. म्हणजे बुद्धीचा वापर जो आहे तो करायचा हे स्किल आहे. डिग्री मिळवणं, ज्ञान मिळवणं हे जसं स्किल आहे तसं त्याचा वापर करता येणं हे स्किल आहे. आणि ते जर स्किल नसेल तर आपल्याला अडचणी येतात. हा मेंढा आणि शरीर आहे उंदीर, मघा नक्षत्राचं योनी. म्हणजे हा जर चित्र बघितलं तुम्ही तर मेंढ्याचं चेहरा आणि उंदराचं शरीर असा विचित्र प्राणी आहे. हा सगळ्यांना पोखरण्याचा प्रयत्न करतो, लोकांचं नुकसान कसं करायचं, म्हणजे शरीर त्या गोष्टी करत आहे. आणि मेंढा डोकं शांत ठेवून सगळ्यांच्या बरोबर जातो, स्वतः काहीही विचार करत नाही. मग अशा स्वरूपाच्या व्यक्तीच्या ज्ञानाचा त्याला स्वतःला जर फायदा होत नसेल तर समाजाला, पाहुण्यांना, घरच्यांना, देशाला काय फायदा होणार आहे. अशा हजारो मंडळी आज बाजारामध्ये आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपल्या काही गोष्टी लक्षात येतील. ते म्हणजे काय तर ह्याची रास जी आहे ती मेष रास आहे, म्हणजे क्षत्रिय वर्णाची आहे. आणि लग्न आहे ते सुद्धा माघा
सिंह राशीतलं क्षत्रिय वर्णाचं. म्हणजे या व्यक्तींचा जो बुद्ध्यांक आहे तो उत्तम असेल, पण रागाचा जर आपण ह्यांचा पारा बघितला तर दोन्ही अग्नितत्वाचे आहेत. एवढ्या साध्या गोष्टीवरून हे अकांड तांडव आणि राग, हा राग बरा नव्हे. हा तुम्हाला नोकरीत असा, व्यवसायात असा, घरात असा, सगळीकडे तुम्हाला आतून जाळतो आणि मग तुमचे सगळे संबंध संपुष्टात येत राहतात. मग तुम्हाला हे सगळं समजल्यानंतर त्या गोष्टीचा विचार करायचा का नाही, हा बघायला पाहिजे आपण विचार. मग आता बघूया याची कुंडली कशी आहे. लग्न कुंडली सिंह आहे. याच्या धनस्थानामध्ये रवी, शनी आणि गुरु असे 3 घटक आहेत. यामध्ये साधारणपणे गुरु हा शत्रू घरात आहे, त्याच्याखाली अंडरलाईन केली आहे. आता गुरु शत्रू घरात का असेल तर ह्याची रास कुठली आहे, मेष. आता ह्या मेष राशीचा स्वामी कोण, मंगळ. आणि हा मंगळाचा जर बघितला तर गुरु खरं तर मित्र आहे, पण तो तूळ राशीमध्ये असेल, कारण तूळ राशीमध्ये शुक्र जो आहे, तूळ राशीचा स्वामी हा समग्र आहे, म्हणून साधारणपणे हा शत्रू घरात येतो. त्यामुळे इथं बघितलं तर वृश्चिक रास आहे, इथं बघितलं तर धनुरास आहे, ह्या षष्टम स्थानामध्ये केतू मकरेचा आहे. त्यानंतर बघितलं तर भाग्यस्थानामध्ये मेषेचा चंद्र आहे आणि व्ययस्थानामध्ये कर्केचा शुक्र आणि राहू अशी स्थिती आहे. या पत्रिकेचा जर आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की ह्या लोकांचा भाग्योदय लवकर होण्याची शक्यता नसते. का तर ह्या पत्रिकेला कालसर्पयुगाची पत्रिका असं म्हणतात. का कालसर्पयुगाची, तर साधारणपणे कालसर्पयुगाचे जे एकूण 12 प्रकार दिलेले आहेत त्यामध्ये हा सर्वात शेवटचा प्रकार आहे. प्रथम स्थानात राहू असेल तर त्याला आपण अनंत कालसर्पयोग असं म्हणतो. याप्रमाणे द्वितीय स्थानात असेल तर, तृतीय स्थानात असेल तर, असा हिशोब करत असताना त्यांचा राहू शेवटच्या 12व्या स्थानात आहे. त्यामुळं हा शेवटचा कालसर्पयोग ठरतो. कारण काय तर ह्या पत्रिकेचे जर आपण काही समान म्हणजे काय तर मी या पत्रिकेचे जर असे 2 काटकोन त्रिकोण घेतले, हा एक आणि हा एक इकडचा एक, असे 2 काटकोन त्रिकोण केले म्हणजे समसमान 2 भाग केले तर ह्या अर्ध्या भागामध्ये फक्त केतू आणि चंद्र 2 ग्रह येतात आणि बाकी सगळे ग्रह एका बाजूला येतात. या प्रकाराला कालसर्पयोग असं म्हणतात. काही लोक याला अर्ध कालसर्प म्हणत असतील, पण ही पत्रिका कालसर्पयोगाची. म्हणजे काय, राहू व्ययात आहे, म्हणजे आपण आपली ताकद जी आहे की नाही सगळी ही वाया घालवतो. मग ती नोकरी करताना असेल, व्यवसाय करताना असेल, आणि त्यातून फारसा आउटपुट मिळत नाही. बघा तुम्ही, फारसा आउटपुट मिळत नाही. जो कष्ट करून काम करतोय त्या व्यक्तीची ताकद, वापरलेली क्षमता आणि त्याला मिळणारं उत्पन्न हे दोन्हीचं व्यस्त प्रमाण असतं नेहमी. तो 100 रुपयाचं काम करत असतो आणि त्याला मजुरी 10 रुपये मिळत असते. बघा, हा सगळा प्रकार जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की ही पत्रिका कालसर्पयोगाची. मग ह्यामध्ये ही जी स्थानं आहेत इकडची, ही 4 आणि 2 6, ह्या स्थानांचं आपल्याला फारसं महत्त्व नसतं, त्यामुळे त्याची फळंच मिळत नाहीत. मग त्याची विपरीत फळं मिळतात किंवा मिळतच नाहीत, असे 2 भाग त्याच्यामध्ये होतात. आता हे असं का होत असेल तर ह्या पत्रिकेत अजून 2 गोष्टी येतात. एक म्हणजे काय तर ह्याचा वज्रयोग आहे. हा बघा, हा वज्रयोग. वज्र याचा अर्थ असा की कठीण, सर्वात कठीण, हिऱ्यापेक्षाही कठीण म्हणजे वज्र. ही व्यक्ती इतकी कठीण आहे की हिचं स्वतःचं जे मत आहे ते कोणीही काहीही म्हणलं तरी ही बदलत नाही. माझं तेच खरं, मग जगामध्ये माझं तेच खरं असं म्हणणाऱ्या व्यक्ती ह्या सर्वांना अडचणीत आणतात आणि त्यांचं स्वतःचं मत जे आहे ते त्यांना चुकीचं आहे खूप उशिरा कळतं. तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी गेलेलं असतं आणि आयुष्यातली बरीच वर्ष वाया गेलेली असतात. हा सगळा प्रकार ह्या वज्रयोगामुळे होतो. ह्याची शांती आहे का, आहे. ती त्याला काउन्सिलिंग करून सगळ्या गोष्टी सांगून करावी लागते. जर केली तर त्या व्यक्तीला चांगलं काउन्सिलिंग झालं असेल आणि त्याला पटलं असेल आणि त्यानं मनानं स्वीकारलं असेल तर ती व्यक्ती बदलते. नुसता होम करून ही गोष्ट बदलणार नाही. एक. दुसरं असं अजून एक म्हणजे काय तर त्याचा जन्म कृतिका या नक्षत्रावर आहे, ज्याला
ग्रामीण भाषेमध्ये कातवाड असं म्हणतात. परंपरेनं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपल्याकडे कृतिका नक्षत्रावर शेतीत काम केलं जात नाही. हे मुरलेलं डोक्यातलं आपलं लोणचं आहे. का तर असं म्हणतात जुने लोक की कृतिका नक्षत्रावर जर कोणतं काम केलं तर साधारणतः त्याच्यावर फळ मिळत नाही किंवा चुकीचं मिळतं. त्यामुळं कारण हे नक्षत्र जे आहे कातवाड नक्षत्र आहे, म्हणजेच काय त्रिपाद नक्षत्र आहे. त्याचं कारण पण वेगळं असावं. अनादी काळापासून म्हणजे ज्योतिषामध्ये रिफॉर्मेशन झालं त्याच्या अगोदर ती असं म्हटलं जातं की आत्ता कसं अश्विनी नक्षत्रापासून सुरुवात आहे, पण एक काळ असा होता की ज्यात कृतिका नक्षत्रापासून ज्योतिषाची सुरुवात होती. त्यानंतर काही काळ गेला आणि त्या काळानंतर आपल्याकडे अश्विनी आणि भरणी हे 2 नक्षत्र त्यामध्ये आले आणि त्यानंतर ते पहिल्यांदा जोडले गेले आणि त्यानंतर पुढची बाजू सुरू झाली. मग आता जर ह्या गोष्टी असतील तर आपण ह्यांचा विचार करत असताना ह्या 2 गोष्टी काय आहेत याचा आपण एकदा अभ्यास करूया. म्हणजे काय तर आता ह्या 2 गोष्टींमध्ये आपल्याला काय दिसतं की यामध्ये एक तर हा गुरु दिसतो, तो आपल्याला शत्रू घरात आहे आणि हा मंगळ आहे, हा पण शत्रू घरात आहे. म्हणजे गुरु आणि मंगळ ह्या लोकांची आपल्याला फारशी फळं मिळण्याची शक्यता नाही, म्हणजे मिळतच नाहीत काय वेळेला. आणि त्यामध्ये अजून तो गुरु जर समजा अष्टमात वगैरे असेल तर मग तर फळाची अपेक्षाच नाही. हा जर विचार केला तर लक्षात घ्या की यामध्ये आपल्याला 3 गोष्टी बघायला मिळतात. एक तर पत्रिका कालसर्पयोगाची, म्हणजे जे काय फळ मिळणार आहे ते फार उशिरा मिळणार आहे. दुसरं असं की ह्या पत्रिकेमध्ये मंगळ आणि गुरु हे शत्रू घरात आहेत, त्यामुळे त्यांची फळं मिळणार नाहीत. वज्रयोग असल्यामुळे व्यक्ती बदलणार नाही आहे. मग आपल्याला लक्षात येते की ह्या व्यक्तीला कोणत्या कालामध्ये पैसा आलेला जो आहे तो आमच्याकडे टिकेल असं वाटतं. तर कोणत्या कालामध्ये पैसा आला तर टिकेल असं वाटतं याच्या अगोदर याची मानसिक स्थिती बघायची. म्हणजे काय तर साधारणपणे ही व्यक्ती कशा स्वरूपाची आहे बघा. मेषरास कृतिका नक्षत्र म्हणजे हा मेंढा. आता ह्या कृतिका नक्षत्राचं एक वैशिष्ट्य काय तर हे कृतिका नक्षत्र 2 भागात वाटलं गेलेलं आहे. म्हणजे मेष राशीमध्ये ह्या नक्षत्राचा पहिला चरण म्हणजे 25% भाग आहे आणि वृषभ राशीमध्ये 75% म्हणजे दुसरा, तिसरा आणि चौथा चरण हा वृषभ राशीमध्ये, त्यामुळे ह्याला त्रिपाद असं म्हटलं जातं. मग असं जर असेल तर हे नक्षत्र जे आहे ते थोडंसं 25% मेष राशीमध्ये, 75% वृषभ राशीमध्ये. मग आता ह्या नक्षत्राची आपण काही ठळक उदाहरणं बघितली तर एक तर ती क्षत्रिय वर्णाची आहे. म्हणजे काय आक्रमकपणा ह्यांचा जास्त आहे. आता नुसत्या आक्रमकपणावर जात नाही हा बाबा, तर हे अग्नी तत्वाची रास आहे, म्हणजे तापण्याचं प्रमाण ह्यांचं जास्त आहे. एक तापण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे कुणी काही सांगितलं तर ह्या लोकांना ऐकत नाही. आता अजून एक म्हणजे काय वैशिष्ट्य या नक्षत्राचं, हे नक्षत्र अधोमुखी नक्षत्र आहे, खाली पाहून चालणारं. याचा अर्थ असा भविष्य काळाचा विचार न करता वर्तमानात जगत असताना आपण सततपणे मागे म्हणजे भूतकाळात काय झालं आहे ह्या गोष्टी सारख्या उगाळत बसायची सवय या लोकांना असते. त्यामुळे भविष्याकडे लक्ष देण्यापेक्षा वर्तमानात काय चाललं आहे त्यात बदल कसा करता येईल असा विचार होत नाही. तुम्ही यांना काहीही सांगा, हे तुम्हाला 10 वर्षापूर्वीचं कसं काय झालं याचा दाखला देतील. मग आपण जर बघितलं तर ह्या अधोमुखी नक्षत्रामुळे ह्यांना पुढचं काही चांगलं सांगायला गेलं की नाही की मागच्या गोष्टींचा दाखला देतात आणि त्या गोष्टी आपल्याला खोट्या ठरवतात. अजून एक म्हणजे काय ह्यांची एकच चांगली गोष्ट आहे ती म्हणजे ह्यांची दृष्टी सुलोचन आहे. तुमचं सगळं शांतपणे ऐकून घेतील, बरं म्हणतील आणि हां छान थँक्यू मला सांगितल्याबद्दल असं म्हणतील आणि करायचं तेच करतील. या लोकांचा अंत जो आहे तो आपल्याला म्हणजे अंदाज येत नाही. हा एक मनाचा भाव झाला. परंतु ह्याच वेळी ह्यांचं जर नक्षत्र बघितलं तर कृतिका नक्षत्र ही मनाची बाजू झाली. आता शरीराची बाजू काय, लग्न कोणतं आहे सिंह, त्याचं नक्षत्र आहे मघा, त्याचा साधारणपणे योनी आहे उंदीर. हे मघा नक्षत्र कसलं आहे, हे मघा नक्षत्रसुद्धा हे सेमच आहे. एक तर ते क्षत्रिय वर्णाचं, ते पण तापतं आहे, ते पण अग्नी तत्वाचं, ते पण तापणारं. म्हणजे काय तर ज्याला आपण म्हणतो की क्रोध न आवरता येणारी ही नक्षत्र असतात. आता हे पण कसं आहे, हे पण अधोमुखीच आहे, प्रत्येक गोष्ट मागचीच बोलणार. म्हणजे साधारण भूतकाळाचाच विचार करून त्यात रमत बसायचं. भूतकाळात रमत बसणारी व्यक्ती म्हणजे कोणती, ज्या व्यक्तीला आत्ता वर्तमान काय चाललं आहे ह्याचा विचार नाही. आपण बघा सिनेमा बघत असतो आणि सिनेमा बघत असताना आपल्याला एखाद्या सिनेमामध्ये एखादा सीन दिसतो,
तो वर्तमानात असतो, तो खोटा असतो, तो पैसे घेऊन त्या व्यक्तीनं तयार केलेला असतो. म्हणजे ती हिरोईन रडत असते, हिरो तिला त्रास देत असतो, हे सगळं खोटं असतं हे माहीत असतं. तरीही आपण त्याच्यामध्ये समरस होतो आणि आपल्या डोळ्याला पाणी यायला सुरुवात होते. म्हणजे आपल्याला काही आपले दिवस किंवा आपला भूतकाळ आठवत राहतो. डोळ्याला पाणी याचं काय कारण आहे, सगळं खोटं आहे माहिती, पैसे देऊन आलो आपण इथं, पण आपण समरस होतो. आणि एकदा असं झालं की आपल्याला भूतकाळात रमलं की आपल्याला आपलंच सगळं दिसायला लागतं. हा जो भाग असतो तो म्हणजे अधोमुखी माणसांचा. त्यामुळं ह्या व्यक्तीचा विचार करत असताना ही जी दृष्टी कोणती आहे, तर ह्या नक्षत्राची दृष्टी चिबीट आहे. म्हणजे काय, साधारणपणे ह्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व असं आहे शरीराचं, खोबरं तिकडं चांगलं, म्हणजे निश्चित असा ह्यांचा विचार नसतो. त्यामुळं साधारणपणे ह्या व्यक्तींना स्वतःचं असं एक मत पक्क ठरवता येत नाही, ज्याला इजम हा शब्द वापरलेला आहे. ह्याचा एक इजम असा काय असत नाही. ह्याची मुळात देवता जी आहे ती पितर. त्यामुळं साधारण अवसं पुनवला म्हणजे अमावस्या वगैरे आली की त्या कालावधीमध्ये ह्या व्यक्तींचं भरकटणं हे जास्त दिसतं आपल्याला. आता अमावस्या पुनवेला असं होतं का नाही हा भाग नंतरचा आहे, पण भरकटणं जे आहे ते मात्र स्पष्ट दिसतं आणि त्या सगळ्या गोष्टी जाणवतात, हे मात्र खरं आहे. कशामुळं होतं आपण विचार करत नाही, पण अमावस्या पौर्णिमेला या लोकांचं वर्तन हे सर्वसामान्य नसतं असं घरच्या लोकांना दिसून येतं. मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्या त्या कालावधीमध्ये कोणी सांभाळायच्या, इतरांना त्रास होतोय मग कुठला त्रास होतोय असं उलटं सांगत बसतील. मग आता विचार येतो ह्यांचा की ह्या व्यक्तीची जी आहे की नाही ती कुंडली कशी आहे, त्यामध्ये दशा कशा कुठल्या होत्या, कुठल्या दशेत गेला हा. आपण जर बघितलं तर तुम्हाला इथे दशा दिसतील. ह्याचा जन्म झाला तेव्हा याला रवीची महादशा होती 6 वर्षाची, पण ती भोगावी लागली 4 वर्षाची. त्यानंतर बघितलं तर यांची चंद्राची दशा आहे 10 वर्षाची. आता ही 10 वर्षाची दशा म्हणजे काय, साधारण 1985 ते 95 या कालामध्ये चंद्राची दशा भोगली. त्यानंतर मंगळाची दशा आहे 7 वर्ष, ती 1995 ते 2002 या कालावधीत त्यांनी भोगली. त्यानंतरची दशा जर आपण बघितली तर ती आहे राहूची, म्हणजे 2002 ते 2020 पर्यंतची 18 वर्षाची राहूची. आणि आत्ता ह्याची करंट दशा कोणती आहे तर ती गुरुची, म्हणजे 2020 ते 2036 या कालावधीमध्ये आत्ता तो गुरुच्या महादशेमध्ये आहे. आणि नेमका आपला गुरु हा शत्रुघरात आहे. नेमका म्हणजे आत्ता त्याच्या वयाच्या साधारणपणे 50च्या आसपास जर तो पोहोचला असं म्हटलं किंवा पोचतोय असं म्हटलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आत्ता तो स्थिर व्हायला पाहिजे, पण अजूनही याच्याकडं पैसा टिकत नाही. आलेला पैसा कुठं जातोयच कळत नाही. स्वतःचं घर नाही आहे, कुठली एफडी नाही आहे, मुलं लग्नाची आहेत त्यांच्यासाठी काही पैसा ठेवलेला नाही, एखादं मोठं आजार पण उद्या घरात आलंच अचानक तर त्यासाठी आपण कुठला पैसा काढायचा, कशावर तारण घ्यायचा. साधी एखादी गाडी जरी मुलगा नवीन घेतो म्हणला तरीसुद्धा आपल्याला ती रोख न घेता हप्त्याने घ्यावी लागते. म्हणजे 50 वर्षात आपण काय मिळवलं हे त्याच्या साधारणपणे टोचणीचा भाग आहे. म्हणून तो म्हणतो घरात पैसा का टिकत नाही, आमची बचत का होत नाही. मग हा जर भाग बघितला तर हे काय असावं, ह्यासाठी आपल्याला ज्योतिषी म्हणून काय बघायचं आहे, तर आपल्या डोक्यात काय बघायला पाहिजे की आपण काय बघू शकतो. पत्रिकेचा अभ्यास केल्याशिवाय पत्रिकेत घुसायचं नाही. माझं मत आता या पत्रिकेमध्ये 3 गोष्टी बघायला लागतात. एक म्हणजे काय तर हे द्वितीय स्थान ज्याला धनस्थान म्हणतो, सुख जे आहे त्याचं हे चतुर्थ स्थान हे बघायला पाहिजे. आणि साधारणपणे ह्याचा भाग्योदय का होत नाही तर ह्याचं 9वं स्थान, ह्या गोष्टी बघायच्या. म्हणजे ह्या पत्रिकेमध्ये पैसा का टिकत नाही, जेव्हा असा विषय येतो तेव्हा 3 गोष्टींची गरज असते. एक म्हणजे धनस्थान, 2 म्हणजे सुखस्थान आणि 3 म्हणजे काय तर आपलं भाग्योदय. पहिलं धनस्थान, पैसा येतोय का, येतोय का बघायचं आपण. बघा इतका प्रचंड पूर येतो, प्रचंड नद्या वाहून जातात, घरच्या घरं बुडतात, सगळं होतं, हे सगळं पाणी समुद्राला मिळतं. समुद्राला कधी पूर आलेला बघितलाय नाही आलेला. नद्या आटतात पाणीच जात नाही, समुद्र आटलाय नाही. म्हणजे ही अवस्था अशी आहे, आपल्याकडं भरपूर पैसा आला तरी आपण कंगाल, आला नाही तरी जगतोय पण आपण कंगाल. म्हणजेच आपल्याला आलेला पैसा गुंतवायचा कसा आणि कसा वापरायचा याचं ज्ञान नसलं पाहिजे. मग इथं तर गुरु शत्रू घरात आहे, याचा अर्थ असा गुरु शत्रू घरात आहे याचा अर्थ असा तुम्हाला आलेला पैसा वापरायचा कसा, गुंतवायचा कसा याचं ज्ञान देणारी व्यक्ती तुमच्याकडे नाही. म्हणजेच काय, तुम्ही त्या बाबतीत अज्ञानी राहिलेला आहात. म्हणजे द्वितीय स्थान काय सांगतं, संपत्ती, कर्ज, कुटुंब, त्याचं सुख, साधारण पूर्वार्जित धन
आपण न खर्च करता आपल्याला मिळालेलं पूर्वार्जित धन, आपली वाणी, आपले नेत्र, ह्या सगळ्या गोष्टी त्या द्वितीय स्थानामध्ये येतात. म्हणजे द्वितीय स्थानामध्ये जर गुरु शत्रू घरात असेल तर पहिल्यापासूनच आपल्याला अशा प्रकारचा गुरु लागला तर आपली पैसा घरात आलेला टिकायची किंवा गुंतवायची क्षमता नसते. तो विषयच नसतो. बऱ्याच लोकांचा असा विषय आहे, आलेला पैसा जो आहे त्याचं, जसं शासन दरवर्षी आपलं बजेट मांडतं तसं ह्यांचं बजेट म्हणजे डेफिसिट फायनान्सिंग. उत्पन्न येणारं 30,000 असेल तर त्या महिन्यामध्ये आपलं काय काय करायचं आहे ह्याची प्लॅनिंग करून 50,000च्या खर्चाची जोडणी करून ठेवलेली असते अगोदर. म्हणजे 20,000चा खटाच पाडून ठेवायचा. मग सांगा तुम्ही, तुमच्याकडे आलेला पैसा जो आहे त्याच्या गुंतवणुकीचा हिशोबच होणार नाही. प्रत्येक महिन्याला उत्पन्न किती आहे? 30,000, खड्डा 50,000चा. म्हणजे अरे ह्या गोष्टी गरजेच्या आहेत काय? ह्या गोष्टी गरजेच्या नाहीत. ह्या वस्तूवर खर्च योग्य आहे काय? आता हे गरजेचं म्हणजे अगदीच निकड आहे काय? असला विचार होत नाही. पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. ही वेड्यासारखी भाषा आहे. आणि ही वेड्यासारखी भाषा आणि हट्टाची भाषा त्या घराला काडी लावणारा एक दिवस. गरज आहे का? आज आपण कोणत्या स्थितीमध्ये आहोत? आज ती गोष्ट महत्त्वाची आहे का? त्या गोष्टींचा अभ्यास होत नाही. त्यामुळं काय, द्वितीय स्थान अडचणीत येतं. द्वितीय स्थानात अडचणीत आलं की पाण्याचा नळ बंद होतो. तसं उत्पन्नाचा नळ जो आहे ना तो अर्धा सोडला जातो. म्हणजे गरजेची इतकं उत्पन्न न मिळाल्यामुळे अडचण आली आमची. गरजेइतकं उत्पन्न वाढवायला पाहिजे, मग गरज वाढवायला पाहिजे. आपण उत्पन्न न वाढवता गरज वाढवतो. कुठंतरी चुकतंय. म्हणजे उंची वाढली तरी शर्टाची उंची वाढते का नाही, आपल्या पॅन्टची उंची वाढते? ती नाही, ती तशीच ठेवली आणि ह्याचीच उंची वाढायला आणि तेवढीच पॅन्ट चड्डी घातली किंवा तेवढा शर्ट घातला तर ते आपल्याला आखूड दिसतं. तशी आपली अवस्था होत राहते. म्हणून दुसरा भाग येतो तो चतुर्थ स्थान. चतुर्थ स्थान म्हणजे सुखाचं स्थान आहे. काही वेळेला आपल्याला काही सुख हवी असतात. मनुष्य आणि त्याची व्यक्तिमत्व याचा विचार केला तर त्याला सुख हवी असतात. ही सुख सगळी आपल्याकडे असतात, पण आपल्याला तुलना करायची सवय असते. तुलना करायची सवय असते आणि त्या तुलनेमध्ये आपण इतक्या अडचणी करतो की आपल्याला गरज नसलेल्या वस्तू आपण काय करतो, विकत आणतो. काहीही नाही, जरा वाकून आपण घर छानपैकी चिंदी घेऊन पुसू शकतो. नाही नाही, त्यासाठी मला ती अमकी वस्तू पाहिजे. अरे बापरे, मग वाका ना, जरा मोडा ना. पण नाही, कारण ते अमक्यानं आणलं. इंटरनॅशनल डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट. शेजाऱ्यानं काय केलं की ते मला पाहिजे. ही जी प्रवृत्ती आहे आपली, त्या प्रवृत्तीमुळे आपण अडचणीत आहोत. इथं तुमच्या लक्षात येईल, अष्टम स्थानामध्ये वृश्चिक रास आहे आणि वृश्चिक राशीचा स्वामी जो आहे तो मंगळ, तो काय आहे, पराक्रमात धनस्थानामध्ये, पराक्रमामध्ये शत्रू घरात आहे आणि तो बुधाबरोबर आहे. म्हणजे नुसत्या बुधाबरोबर नाही, तो हर्षलबरोबर आहे. हर्षल हा इतका चमत्कारिक प्राणी आहे की एखादी गोष्ट पाहिली की त्या माणसाला जेवण सुद्धा होत नाही. सततपणे त्याचा ध्यास जोपर्यंत येऊन तुमच्या घरात पडत नाही तोपर्यंत त्या समोरच्या माणसाला जीव सुद्धा देणार नाही. ही मानसिकता आहे आमची. आता ही जर मानसिकता असेल तर अशी व्यक्ती त्या घरातल्या लोकांच्या साधारणपणे सुखाचा विचार करत नाही. मग यासाठी जर आम्ही सगळे ग्रह पैसे खर्च करत राहिलो म्हणजे काय, तर ग्रहसौख्याचा विचार करत असताना भविष्याचा विचार नको करायला. पण नाही, कारण आमचं नक्षत्रच तसं आहे. अंध नक्षत्र असतं आपलं आणि आपण ते बघत नाही, कारण आपलं प्रत्येक गोष्ट जी असते ती भूतकाळाशी निगडीत असते. मला काही मिळालं नाही, मला काही मिळालं नाही म्हणजे उद्या जगणार नाहीस काय, असा विचार होतो आणि आपण प्रत्येक गोष्ट वर्तमानात आणायचा प्रयत्न करतो. उत्पन्नाचं साधन आणि ते फेडण्याची क्षमता, आपलं साधारणपणे गुंतवणूक, आपलं भविष्य, या गोष्टींचा विचार होत नाही. हा घोळ आहे त्याच्यामध्ये. आणि शेवटचा भाग येतो तो म्हणजे यातला नवम स्थान. नवम स्थान म्हणजे काय, तर आपला भाग्योदय. आपल्याला आयुष्यात हे सगळं करत असताना खाणं आणि जगणं याच्याबरोबर आपल्याला कशाची गरज आहे, कशाची गरज आहे, आपल्याला भक्तीची गरज आहे. आपलं मन स्थिर ठेवायसाठी, आपलं पुण्य जोडायसाठी आपल्याला बाहेर फिरणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला लोकांचा सहवास हवा, धर्मस्थळांचा प्रवास हवा, तीर्थयात्रा हवी, थोडं बाहेर जाता आलं पाहिजे. त्या शरीराला 24 तास काम करून पैसे मिळवण्यापेक्षा थोडी मौज मजा भाग्योदयाकडे नेलं पाहिजे. गुरुकृपा झाली पाहिजे, फिरलो पाहिजे. मग ते पाहुण्यांच्याकडे असो, तीर्थयात्रा असो, बाहेर असो, लोक बघितले पाहिजेत, म्हणजे आपल्यात बदल होतो. म्हणून नवम स्थानाचं भाग्य मिळत नाही. चंद्र इथं आहे मेष राशी स्वतःच्या, तो तुम्हाला बाहेर जाणं फिरणं जमत नाही. म्हणून फार लोक एक शब्द वापरतात, अहो काय संडासला सुद्धा सवड नाही, एवढी कामं आहेत. खरोखर बघा, हा शब्द तुम्ही ऐकला असेल. हे जर खरोखर त्यानं 1-2 दिवस गेलाच नाही तर आपली अवस्था काय होईल. तशीच अवस्था आपली मानसिक गुदमरतो आपण. शारीरिक नाही, मानसिक गुदमरतो.
कुठंही जात नाही, कुणाकडेही जाणं नाही, येणं नाही, काही नाही. ह्यांच्याकडं कुणी येणं नाही, बाहेर कुठं जाणं नाही, कोणी वारलं कुणाला भेटायला जायचं नाही, कुणाच्या वाढदिवस कुणाला भेटायचं नाही, कोण पाहुण्यांच्याकडे जायचं नाही, कुठंही नाही. मग सगळा पैसा तुम्ही काय करणार? घरात खड्डा खांदून पुरणार का काय सगळा? विचार करू शकतो आपण. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे. या स्वरूपाचं हे व्यक्तिमत्व असेल तर या व्यक्तिमत्वाचा सगळ्यात मोठा भार कुठं बसतो? तो म्हणजे काय? तर व्यक्तिमत्वाचा पैसा सगळा जातो कुठं हे त्याला शेवटपर्यंत कळत नाही. मग ह्या पत्रिकेचा आपण अभ्यास करत असताना अजून एक गोष्ट आपल्याला आत्ता कळते, ती म्हणजे काय? तर ह्याची आत्ता जी गुरुची महादशा चालू आहे त्यात सुद्धा अडचणी येतात. तीही नीट बघा. गुरुची महादशा जी आहे त्याच्यामध्ये उपमहादशा होती 5/2022 पर्यंत. त्यानंतर सुरू झाली शनीची महादशा. आता हा शनी व्ययस्थानात जाऊन बसला. शनीची महादशा 11/2024 पर्यंत होती आणि आत्ता 2026 आपण आत्ता आज आहोत मे 2026ला. त्यावेळेला त्याची बुधाची महादशा 3/27 पर्यंत आहे. मग 3/27 पर्यंत असलेली ही महादशा जो बुध आहे आमचा तो पुन्हा मंगळ म्हणजे ऐश्वर, तर ऐश्वर भोगू देत नाही. पैसा आहे पण तो ठेवायचा नाही, खर्चायचा नाही. काय करायचा आहे म्हणजे उपाशी राहीन पण माझे पैसे खिशात ठेवीन, या प्रकारची मानसिकता असेल तर व्यक्तीला घरात पैसा ठेवायचा नाही. मग कुठं करायचा? मग त्या पैशाला पाय पडतात. मग कोणतरी मागतं, कुठेतरी बँकेत ठेवतो, बँक बुडते, 6%, 7%, 8% व्याजदर असतो. आपल्याला नको वाटतं. कोणतरी चुकीचा गुरु भेटतो, तो म्हणतो अरे अमक्या जागी 12% व्याजदर आहे, तमका 3 महिन्यात दुप्पट देतोय. मग आपण तिकडं वेड्यासारखं जातो, पैसे तिथं गुंतवतो, सगळं तेलही गेले, तूपही गेले, हाती धोपाटणे आले. अशी अवस्था चांगल्या शहाण्या लोकांच्या, वेड्यांची तर आहेच आहे. मग यासाठी तुम्हाला काही उपाय केले पाहिजेत. मग तुम्ही काय जगलं पाहिजे? निश्चितपणे काय केलं पाहिजे? बघा, आपण विचार करूया. तुमच्या घरातला पैसा टिकण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे? मी काही टिप्स देतो. त्या टिप्स एकदा प्रयत्न करून बघा. निश्चितपणे तुमच्या घरातला पैसा टिकेल, तो बाहेर जाणार नाही. एक, पैसे ठेवण्याची दिशा बदला. कुठं पैसे ठेवता ती दिशा बदला. दिशा बदलली की दशा बदलते हे स्पष्ट आहे. दुसरं असं, खर्चाचा हिशोब ठेवा. आपलं उत्पन्न किती आणि खर्च किती आहे लिहून ठेवायला चालू करा. 100 पानी वही 2 वर्ष टिकेल तुम्हाला. कशाला काय पाहिजे लिहून ठेवा. म्हणजे आपल्याला बरोबर कळते की आपला अनावश्यक खर्च कुठं आहे. भले तुमच्या घरात येणारं उत्पन्न काही किरकोळ बारक्या गोष्टी असतील तरी लिहून ठेवा. मग तुमच्या लक्षात की ठोकळ जर आपण बघितलं तर आपला अनावश्यक खर्च वाढतोय, पुढच्या महिन्याला तो कमी होतो. तिसरं असं, दरवर्षी घरात एकदा एखादी उदक शांती करून घ्या. एखादी उदक शांती. ब्रह्मा ह्या देवतेची उपासना आपण कधीही करत नाही. ज्या देवतेच्या मुळं आपला जन्म होतो, ज्या देवतेच्या मुळं आपल्याला कुठं जन्माला घालायचं, एखाद्या धनाढ्य कोट्याधीशाच्या घरात काय एखाद्या झोपडपट्टीत, हे तो ठरवतोय. त्यामुळे एकदा ब्रह्माची पूजा दरवर्षी व्हायला हवी. एखादी उदक शांत करून घ्या. दर 4 वर्षांनी आपलं जे घर आहे त्यात एखादं होम हवन, साधी नवग्रह शांती करा, पण करा. का? वास्तूला ऊर्जा मिळते. जो पेशंट आपल्या घरामध्ये असतो तो उठत नाही, त्याला उठता येत नाही, बसता येत नाही, तरी आपण त्याला ओल्या फडक्यानं रोज पुसून घेतो. तसंच ठेवलं तर काय होईल बघा तुम्ही? त्याचं शरीर निस्तेज होईल आणि त्याला त्याच्या मृत्यूच्या तारख्या अगोदर त्याला त्रास होईल. जगणं म्हणजे मरायचा. म्हणून एकदा होम हवन करून घ्या. साधी नवग्रह शांती करा, पण करा. काही लोक अशी घरं बघितली 40-40 वर्ष आमच्यात काहीही नाही, पूजा नाही, अर्चा नाही, साधा सत्यनारायण सुद्धा नाही. का असं? आर्थिक परिस्थिती चांगली नाही का? नाही, मानसिक ह्यांना पटत नाही असं ती बाई सांगत असते. कळायला तो माणूस म्हणतो हो खरं तिला पटत नाही. म्हणजे अशी जर घरात प्राणी असतील तर आपल्या घरामध्ये ऊर्जाच वास्तूला मिळणार नाही. तुम्हाला ऊर्जा कुठली मिळते? तुम्ही खाता, तुम्हाला ऊर्जा मिळते. घराला कुठली ऊर्जा आहे? साधं घर रंगवलं जात नाही, लग्न असतील तरी रंगवलं जात नाही. घरातली साधं लोटलं जात नाही, साधं त्याचे पोपडे काढले जात नाहीत, साधा त्या वास्तूला कधी रंग मिळत नाही. ती वास्तू तुम्हाला तथास्तू कशी म्हणेल? पाठीवर थापटेल का लाटणं घेऊन थोपटेल याचाही विचार एकदा व्हायला हवा. त्यामुळं आपल्या घरातले देवता, ज्या घरात आपण राहतो त्या घरात काही देवता आहेत, त्यांची योग्य निगा राखली पाहिजे. म्हणजेच काय? झिजलेले, भंगलेले, चिरलेले, न ओळखू येणारे टाक किंवा मूर्ती विसर्जित करा. त्यांचा घरात पूजा करून तुम्ही काय करत आहात? पैसा घरातला येणारा टिकूच येणार नाही, तो येऊ पण देणार नाही. म्हणजे हा सगळा घोटाळा आहे. त्यानंतर नवीन तर कुठल्याही वस्तू आणू नका. देवाला कुठं गेलो की तिथनं देव आणायचे, अरे आणू नका. त्यानंतर घरातली भाषा देव ऐकतात, लक्षात ठेवा. घरातली भाषा म्हणजे काय? काय शिव्या, काय शाप. मग हे जर असलं तर तुमच्या घरात पैसे कसे टिकतील?
त्याच्यापेक्षाही एक गोळ मोठा आहे, तो म्हणजे कुठला? हे घर हे व्यसनांचं ठिकाण नव्हे. तुम्ही व्यसन केल्यानंतर देवळात जाता का? साधं आपण, मला सांगा, साधी गोष्ट आहे, आपण अंघोळ नाही केली तर आपण देवळातसुद्धा जात नाही. पण घरामध्ये मात्र सगळी व्यसनं करत असू, सगळे नंगानाच करत असू आणि काय वाटेल ते मोठमोठ्यांदा बोलत असू, देव ऐकत नसतील, त्यांना कान नसतील, ते काय म्हणत असतील? आम्हाला इथं कुठं आणून ठेवलं झोपडपट्टीत? या चांगल्या उत्तम घरामध्ये ही अवस्था आहे. मग तुमचा पुढचा जन्म कुठे आहे ते तो ठरवणार आहे. ह्याला इथं नको, हे चुकीच्या जागी आपण ठेवलं आहे, ह्याला पुढच्या जन्माला तिकडंच ठेवायला पाहिजे, असं जर म्हणत असतील तर ते तेच करतील. त्यामुळं आपल्या घरामध्ये मोठ्यांदा आवाजसुद्धा त्यांना त्रासदायक ठरतो. म्हणून ह्या गोष्टी बघा. काही वेळेला अजून एक गोष्ट राहते, ती म्हणजे कोणती? तर काय, घरात किंवा बाहेर मृत झालेल्या घरातील सर्व आप्तांचे श्राद्ध किंवा तर्पण किमान 2दा करायचं आहे. म्हणजे काय, महालयात कोणत्याही दिवशी सवडीने करा, पण मनापासून करा. त्या पूर्ण महिना 1.5 महिन्यामध्ये केव्हाही करा. आता महालय हा जो प्रकार आहे तो 2 महिने असतो, लक्षात घ्या. गणपती जातात त्या दिवशीनंतर पुढे मोजून 2 महिने आपण तो महालय. म्हणजे काय, रवी जेव्हा तूळ राशीत आणि वृश्चिक राशीत असतो तेव्हा महालय असतो. 15 दिवसात गडबड करू नका. 2 महिन्यात कधी जमेल तेव्हा त्या दिवशी आनंद प्रसन्न चित्तानं त्या गोष्टी करा. करायच्या म्हणून करू नका, तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही. त्यानंतर अजून एक म्हणजे काय, मृताची तिथी विचारात घेऊ नका. त्याच्या आसपास पुढं मग 7-8 दिवसामध्ये आपल्याला कधी जमेल त्या दिवशी पण सवडीने मनापासून एक श्राद्ध करा. पितरांचे दोष धननाश तर करतातच, पण आपली सुखीसुद्धा उरवडून घेतात. आणि मग आपल्याला सगळ्या गोष्टी आहेत, पैसा आहे, सगळं आहे, पण मनासारखं अजिबात जगलं जात नाही. इतकी खंत आहे. ही खंत जर कमी व्हायची असेल तर निश्चितपणे तुम्ही ह्या गोष्टी कराल, तुम्हाला निश्चितपणे याचा फायदा होईल, असे सल्ला मी त्या माणसाला दिला. आणि 1 वर्षानंतर जेव्हा तो माणूस मला भेटला तेव्हा तो म्हटला, मी कृतकृत्य झालो, निश्चितपणे माझ्या घरामध्ये आज आनंद आहे. तुमच्याही होईल, प्रयत्न करा, ह्या गोष्टी पाळायचा प्रयत्न करा, तुम्हाला साधारणपणे या गोष्टीचा आनंद होणार आहे.